गुड इव्हनिंग, माय सेल्फ श्रुती रानमाळे. तर आज आपण फिजिओलॉजी ऑफ कंडक्शन सिस्टम ऑफ द हार्ट शिकणार आहे. तर बेसिकली कंडक्शन म्हणजे काय आहे, तर वेव्ज आणि जे इम्पल्स फॉर्म होत आहेत त्यांचं कंडक्शन हार्टमध्ये कसं होतं आहे. ह्याच्यामध्ये 5 स्पेसिफिक टिश्यू सांगितले आहेत. फर्स्ट वन इज अ सायनो आर्ट्रियल नोड, दॅट इज SA नोड. सेकंड इज अ आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, दॅट इज AV नोड. Third one is a bundle of phase, and fourth one is left bundle branches LBB, and right bundle branches is RBB, and last one is Purkinje fibers. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, हे 5 स्पेसिफिक टिश्यू आहेत आणि हे 5 स्पेसिफिक टिश्यू आहेत तेच आपले स्पीड ब्रेकर्स आहेत, म्हणजे जिथे इम्पल्स येऊन थांबू शकतात, किंवा हे आपले मेमरिंग स्पॉट आहेत की ह्याच्यामधला डिस्टन्स घेऊन आपण कंडक्शन बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, तर ॲज आता ते जशी सिक्वेन्सने लिहिले आहेत कंडक्शन पण तसंच त्या सिक्वेन्सने त्याच्यात फॉलो होणार आहे. फर्स्ट SA नोड आहे तो नॅचरल पेसमेकर आहे, त्याच्यामधून इम्पल्स तयार होतात, इलेक्ट्रिक इम्पल्स, आणि त्याच्यातून ते जाणार आहेत आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर नोडमधून, दॅट इज AV नोडमध्ये. देन ते जाणार आहेत बंडल ऑफ हीजमध्ये. बंडल ऑफ हीजमध्ये काय होणार आहे, तर ही कॉमन एक आहे, म्हणजे इथे जसं बघू शकता तुम्ही, ही कॉमन बंडल ऑफ हीज आहे. त्याच्यानंतर न होणार आहे लेफ्ट बंडल ब्रांचेस अँड राईट बंडल ब्रांचेस, हे डिव्हिजन आहे बंडल ऑफ हीजचं. मग ह्याच्यामध्ये जे फर्स्ट डिव्हिजन आहे राईट बंडल ब्रांचेसचं, त्याच्यानंतर न येणार आहे पर्किनचे फायबर्स, जे की व्हेंट्रिकल्समध्ये पसरलेले असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला एवढंच सांगितलं आहे. बाकी रेट ऑफ पेसमेकर्स, रेट ऑफ पेसमेकर म्हणजे काय, तर ते जे इम्पल्स आहेत त्यांना आपण काउंट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये SA नोड आहे ते 60 to 100 BPMमध्ये. आर्ट्रियल सेल्स म्हणजे ज्या आर्ट्रियामध्ये प्रेझेंट असतात त्या 55 to 60 BPM. त्यांचा जो आहे रेशो नाही म्हणता येणार, इम्पल्स रेट म्हणू शकतो आपण. AV नोड आहे तो 45 to 50 BPM. त्याच्यानंतर बंडल ऑफ हीजचा किती आहे, तर 40 to 45 BPM. फिफ्थ आहे बंडल ब्रांच, तो आहे तो 40 to 45. म्हणजे बंडल ऑफ हीज आणि बंडल ब्रांचेस ह्यांचं आहे ते सेम आहे. त्याच्यानंतर ना पर्किनचे फायबर्स आहेत ते 35 to 40 BPM आहे. आणि मायोकार्डियल सेल्स म्हणजे ज्या की असणार आहेत व्हेंट्रिकल्समध्ये, मोस्टली व्हेंट्रिकल्समध्ये असतात, त्यांचं आहे 30 to 35. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की नॉर्मल स्पीड ऑफ इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी इन द हार्ट, म्हणजे नॉर्मली कसं होत जातं, तर फर्स्ट वी नो आर्ट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे काय. आता जो इम्पल्स आला आहे तो इम्पल्स क्रिएट काय करणार आहे, फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्शन, आणि जेव्हा इम्पल्स निघून जाणार तिथं होणार आहे रिलॅक्सेशन. ओके, तर फर्स्ट AV नोड आहे आपला इथे, जो राईट एट्रियमच्या कॉर्नरला असतो, तो इम्पल्स तयार करणार आहे. मग इथे इम्पल्स तयार झाला म्हटल्यावर पहिला काय होणार आहे, आपल्या ॲट्रियल डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉन्ट्रॅक्शन. D and C, डिपोलरायझेशन अँड C फॉर कॉन्ट्रॅक्शन. ओके, मग ह्याच्यानंतर ना काय होणार आहे, तो इम्पल्स आता पुढे गेला, जसं आपण बघितलं होतं इथे पहिला SA नोडपासून मग तो ॲट्रियल वॉलमध्ये जाणार आहे. ओके, मग इथे काय होणार आहे, ॲट्रियल वॉल असणार आहे कुठे, दोन्ही मधल्या सेप्टम्समध्ये. ओके, म्हणून इथे काय लिहिलं आहे, सेप्टम डिपोलरायझेशन फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, म्हणजे पहिला जसं मी सांगितलं की लेफ्टला पहिला जाणार आहे, मग नंतर ना राईटला येणार आहे. सो फर्स्ट जी इलेक्ट्रिक हे आहे आपलं काय म्हणतात कंडक्शन, ते नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं. ओके, सो आपण जर हे पॉझिटिव्ह ठेवलं, म्हणजे इथे कंडक्शन झालं हे पॉझिटिव्ह ठेवलं, तर इकडे सगळं निगेटिव्ह असणार आहे. ओके, फर्स्ट थिंग फर्स्ट. आणि हे इम्पल्स जातात कसे, अपेक्स बेस टू अपेक्स जातात. सो फर्स्ट बेस टू अपेक्स धरायला लागलं तर पहिली कोणती येते ह्याच्यातली, लेफ्टला. सो पहिला सेप्टल डिफेक्ट आहे तो लेफ्टला जाऊन मग राईटला येणार आहे. ओके, म्हणजे हा असा राऊंड होऊन येणार आहे. त्याच्यानंतर थर्ड वन इज अ डिपोलरायझेशन ऑफ अँटिरियो सेप्टल रिजन ऑफ द व्हेंट्रिक्युलर मायोकार्डियम. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की डिपोलरायझेशन होतं आहे अँटिरियर सेप्टल रिजनचं, म्हणजे अँटिरियरली हार्ट जे आहे आपलं तिथून होणार आहे व्हेंट्रिक्युलर मायोकार्डियम. व्हेंट्रिक्युलरचे मायोकार्डियम म्हणजे तिथल्या मसल्सचे,
पहिला डिपोलरायझेशन होणार आहे. मग नंतरनं सेकंड वन इज डिपोलरायझेशन ऑफ मेजर पोर्शन ऑफ द व्हेंट्रिक्युलर मायोकार्डियम, म्हणजे मायोकार्डियमपासून पुढे एंडोकार्डियम. एंडोकार्डियम इज अ पार्ट ऑफ पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचे 2 लेयर्स आहेत, एक एंडोकार्डियम आणि एक एपिकार्डियम. ओके, आणि हा आहे आपला मायोकार्डियम. ओके, तर हे जे मायोकार्डियम हे झालं आपलं डिपोलरायझेशन झालं, मग ह्याच्यानंतर हे बाहेर जाणार, मग कार्डियक सरफेसला जाणार आणि त्याच्यानंतर मग एपिकार्डियममध्ये जाणार. हे कवरिंग्स ऑफ हार्ट आहेत. ओके, मग ह्याच्यानंतरनं हे व्हेंट्रिकलमधून नंतर आणि परत वरती जाणार. ॲज वी नो हे सर्कल हे असंच फिरत राहतं. ओके, त्याच्यानंतरनं लेट डिपोलरायझेशन ऑफ पोस्टोबेसल पोर्शन ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिक्युलर अँड पल्मोनरी कोनस. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की हे लेट डिपोलरायझेशन असतं. ओके, लेट डिपोलरायझेशन ऑफ पोस्टिरिओ बेसल, म्हणजे पोस्टिरियर साईडच्या बेसचा. आता बेसला युजली कोण असतं? लेफ्ट व्हेंट्रिकल. तर लेफ्ट व्हेंट्रिकलचं लेट डिपोलरायझेशन ऑफ द लेफ्ट व्हेंट्रिकल अँड पल्मोनरी कॉनस. पल्मोनरी कॉनस आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. ओके, सो क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे ह्या सगळ्या कंडक्शनचं? तर ह्या पूर्ण सिक्वेन्समध्ये हे स्पेशलाइज्ड टिश्यू आहेत जे रिदमिकमध्ये काम करत असतात, म्हणजे जसं एस एन नोडपासून एट्रियल सेप्टल, मग त्याच्यानंतरनं बंडल ऑफ फीज वगैरे. हे जे सिक्वेन्स आहे, जर हा सिक्वेन्स चांगल्याने चालला, म्हणजे नॉर्मली जसं चालतो, जसे सिक्वेन्स आहे त्याला आपण रिदम म्हणतो. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये रिदममध्ये जर काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर ह्याला आपण म्हणणार आहे अरिथमिया. ओके, और हे शेवटी काय असणार आहे? कंडक्शन ॲबनॉर्मलिटीज असणार आहे. ह्याच्यामध्ये काय असू शकतं? एकतर ब्लॉक असू शकतं, लेट असू शकतं, फास्ट रिदम असू शकतं. मग अशा वेगवेगळ्या कंडिशन आहेत ज्या आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहे. तर ह्यालाच आपण हार्ट ब्लॉक असं पण म्हणू शकतो किंवा अरिथमिया असं म्हणू शकतो.